महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस साजरा करण्याचे निर्देश दिलेले होते। त्यात समाज प्रबोधन कार्यक्रम, विविध योजनांचे शिबिर, प्रमाणपत्र शिबिर, सांस्कृतिक मूल्य दाखविणारे कार्यक्रम घेण्यात आले। त्याच अनुषंगाने सहाय्यक संचालक इतर मागासवर्गीय विभाग भंडारा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर सदर कार्यक्रम सामाजिक न्याय भवन भंडारा येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रलाल मेश्राम, माजी न्यायाधीश व माजी सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग, उद्घाटक माननीय सुभाष बारशे, पोलीस निरीक्षक भंडारा, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश नान्ने, MBBS MD, बहुजन कल्याण अधिकारी दीपाली निंबाडकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रलाल मेश्राम यांनी भटके विमुक्त समाजाला एकत्रित होऊन लढण्यासाठी आवाहन केले। माननीय डॉक्टर अविनाश नान्ने यांनी समाज कसा वर्षानुवर्ष अन्याय आणि अत्याचाराच्या बळी पडत आहे याबद्दल मार्गदर्शन केले। बहुजन कल्याण अधिकारी दीपाली निंबाडकर यांनी संपूर्ण समाजाच्या योजना त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार दाखविला। विविध समाज पुरस्कार प्राप्त कार्तिक मेश्राम शासकीय कला पथक संचाने अतिशय उत्कृष्ट असा सादरीकरण केले। विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग भंडारा येथील कर्मचारी, OBC मुलांचे व मुलींचे, वसतिगृह कर्मचारी व कार्यालयांतर्गत येणाऱ्या विजाभज आश्रमशाळेतील कर्मचारी, एकलव्य सेना, विदर्भ विकास महामंडळ, धनगर समाज संघर्ष समिती, वडार समाज संघटना, भटके विमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, कहार समाज संघटना, मुक्तागण शिक्षण अभ्यास संस्था भंडारा, अखिल भारतीय भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, नाथजोगी विकास समिती भंडारा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। प्रास्ताविक सुरेश खंगार, प्रशासकीय सदस्य यशवंतराव चव्हाण, मुक्त वसाहत योजना भंडारा यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दिगोरे, संघटक एकलव्य सेना व कार्यक्रमाचे आभार माननीय सुभाष उके, प्रभारी सरपंच करजखेडा यांनी मानले। हा दिवस साजरा करण्याचा जो निर्णय घेतलाय, तर मला असं वाटतं की या निर्णयामुळे नक्कीच हा जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला समाजाच्या एक प्रवाहामध्ये येण्यासाठी मदत होईल। त्यासोबतच मी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत VJNT समाजासाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छिते। तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या योजना म्हणजे पहिली आहे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, सेकंड आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, त्यानंतरच आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।